नमस्कार, मी केशव रामकृष्ण नेऊरगावकर, कार्यवाह श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ऑनलाईन संवाद संमेलन सत्र 7वे याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे सार्वजनिक ट्रस्ट आणि त्यांचे सामाजिक उपक्रम। यासाठी आपल्याकडे आलेले आहेत प्रमुख पाहुणे, सर्वपरिचित माजी सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख सर, ट्विंकल कचारिया या स्वतः समाजी लेखापाल आहेत आणि ट्रस्ट या विषयावरती बरंच व्याख्यान देतात। आणि आपल्या मंडळाचे कायदेशीर सल्लागार आणि पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री शिवराज कदम सर। आजचा आपला विषय जर बघितला तर आपल्या चर्चासत्रामध्ये गणेशोत्सव मंडळ हे गणेशोत्सव मंडळाचे जे ट्रस्ट आहे त्यांची उद्दिष्टे व त्याला अनुसरून होणारे उपक्रम, त्याला मिळणाऱ्या निधीचा उपयोग आणि त्याचं नियोजन, त्याची उपयुक्तता या सर्व विषयांवरती आपण आज चर्चा करणार आहोत। तर या चर्चेला सुरुवात करताना मला सर्वप्रथम सरांना प्रश्न असा विचारायचा आहे की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किंवा चॅरिटेबल ट्रस्ट असतात, सामाजिक संस्था असतात, मेडिकल ट्रस्ट असतात, तर याच्यामध्ये काय मूलभूत फरक आहे? हे सर्व प्रकारचे जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये काय मूलभूत प्रकारचा फरक? सर्वांना नमस्कार। विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करतो। आज माझ्यासोबत कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले सर्व मान्यवर आणि हा कार्यक्रम लाईव्ह बघत असणारे सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। सर्वप्रथम तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली। ट्रस्ट जर समजा पुणे विभागाच्या हद्दीपर्यंत जर बोलायचं असेल तर पुणे विभागामध्ये एकूण 1.5 लाख ट्रस्ट आहेत। त्या 1.5 लाख ट्रस्टमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत। आमच्या याच्याप्रमाणे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट प्रमाणे त्याचे क्लासिफिकेशन केलेलं आहे ABCD मध्ये। तर मंदिर ट्रस्ट जे आहेत ते A कॅटेगरीमध्ये येतात, त्याच्यानंतर B कॅटेगरीमध्ये मस्जिद, C कॅटेगरीमध्ये चर्च आणि E कॅटेगरीमध्ये इतर सर्व शैक्षणिक संस्था वगैरे E कॅटेगरीमध्ये येतात। तर गणेश मंडळ आणि इतर ट्रस्ट यांच्यामधला जर फरक सांगायचा असेल तर गणेश मंडळ जे आहेत हे ठराविक उद्दिष्टांसाठी किंवा मर्यादित कालावधीसाठी ते काम करत असतात असा सगळ्यांचा समज आहे। 10 दिवसाचा जो सार्वजनिक गणेश उत्सव आहे त्या 10 दिवसामध्ये हे सगळे ट्रस्ट खूप ॲक्टिव्ह असतात आणि नंतर वर्षभर त्यांच्याकडे फारसं काही काम नसतं असा समज आहे। पण याच्यापेक्षा मी थोडंसं वेगळं असं सांगेल की उद्दिष्टामध्ये जरी 10 दिवसाचा उत्सव असं जरी असलं तरी हे जे गणपतीचे मंडळ जे आहेत यांच्यामध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात पोटेन्शियल आहे आणि या पोटेन्शियलचा जर व्यवस्थित उपयोग करून घेतला तर अतिशय उल्लेखनीय काम यांच्याकडून घडू शकतं। याच्यामध्ये जर उदाहरण जर द्यायचं असेल तर मी ज्यावेळेस इथं चॅरिटी कमिशनर म्हणून काम करत होतो तर माझे जे पूर्वाधिकारी आहेत डिगे साहेब यांनी अशी एक स्कीम आणली होती की 12वी आणि 10वीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 85% जास्त मार्क पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून प्रत्येकी 10,000 रुपये द्यायचे। ती स्कीम मी पुढे कंटिन्यू केली आणि आम्ही असं केलं की याची जबाबदारी गणेश मंडळांकडे दिली। आम्ही काय करायचो की विद्यार्थ्यांचे जे कागदपत्र आहेत ते पडताळायचो, ते खरंच त्या मदतीसाठी पात्र आहेत का हे तपासायचो आणि प्रत्येकी 10 विद्यार्थी एका गणेश मंडळाकडे पाठवायचो आणि गणेश मंडळांना अशी विनंती करायचो की या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये तुम्ही तुमच्या निधीमधून मदत करा। आणि मला इथे सांगायला अभिमान वाटतो की या स्कीममध्ये सर्व गणेश मंडळांनी महाराष्ट्रातल्या जवळपास 1000 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयाची मदत केली। हे पोटेन्शियल जे आहे हे गणेश मंडळांमध्ये आहे। त्यामुळे गणेश मंडळ हे ठराविक उद्दिष्टासाठी किंवा मर्यादित कालावधीसाठीच काम करतात असा जर कोणाचा समज असेल तर कृपया तो काढून टाकावा। सर, तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे? खरं तर गणेश मंडळांमध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे हे साहेबांचं वाक्यच गणेश मंडळांच्या कार्यशक्तीबद्दल खूप मोठं विधान करणारं आहे। जी शैक्षणिक पालकत्वाची योजना साहेबांनी सांगितलेली आहे त्यामध्ये आम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा सगळे सहभागी झालेलो आहोत आणि खरंच ज्या विद्यार्थ्यांना निधी अभावी पुढील शिक्षण थांबवावं लागत होतं अशा विद्यार्थ्यांना याची खूप मदत झालेली आहे। त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेलं आहे। आता ह्या कालावधीमध्ये ते काही विद्यार्थी तर परदेशी सुद्धा गेलेले आहेत। हे केवळ शक्य झालं हे गणेश मंडळांनी त्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतल्यामुळं। त्यामुळे साहेबांनी सांगितलेला मुद्दा अतिशय योग्य आहे।
तर ह्याचबद्दल म्हणजे सर्वच गणेश मंडळांना या व्यासपीठावरून आवाहन करेन की असं शैक्षणिक पालकत्व घेतलं तर बुद्धिदात्या गजाननाचं ते एक प्रकारचं व्रत आपण साकारल्यासारखं होईल. आता आपण जर बघितलं या सगळ्या गोष्टींकडे तर गणेशोत्सव म्हणजे गणेशोत्सव साजरा करणं हा गणेशोत्सव मंडळांचा सगळ्यात मुख्य उद्दिष्ट आहे. पण याच्या व्यतिरिक्त जे समाजोपयोगी काम करायचं आहे तर ह्या उद्दिष्टांचा अंतर्भाव आपल्या घटनेमध्ये करण्याकरता आपल्याला कसा त्याचा समतोल राखता येईल याच्याबद्दल थोडं तुम्ही मार्गदर्शन करावं. गणेश मंडळांचं उद्दिष्ट जरी मर्यादित असलं तरी त्यांनी त्यांच्या उद्दिष्टाबाहेर जर काम केलं तर ते काम इलिगल आहे का किंवा चुकीचं आहे का किंवा त्यांच्या उद्दिष्टाच्या बाहेर जाऊन केलेलं काम हे असं आहे का, असं जर असं जर प्रश्न असेल तर मी असं म्हणेल की गणेश मंडळांचं उद्दिष्ट जरी मर्यादित असलं तरी त्यांनी उद्दिष्टाबाहेर जाऊन चांगलं काम केलं तर ते काही चूक होणार नाही किंवा इलिगल होणार नाही, इरेग्युलर पण होणार नाही. आमच्याकडे एक 41D नावाचं एक सेक्शन आहे. त्या 41D सेक्शनमध्ये समजा एखाद्या ट्रस्टकडून काही आपण त्याला चुका म्हणू किंवा इरेग्युलरिटीज म्हणू त्या जर झाल्या तर तो ट्रस्ट बरखास्त करण्याचे अधिकार जॉईंट चॅरिटी कमिशनरला आहेत. गणेश मंडळाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गणेश मंडळांनी उद्दिष्टाच्या बाहेर जाऊन जरी काम केलं तरी तो जो त्यांचा ऍक्ट आहे तो 41D मध्ये येणार नाही. उदाहरण जर सांगायचं झालं तर मी उदाहरण सांगेल की कोविड ही जे सिच्युएशन आपण 2 वर्षापासून हँडल करत आहोत, कोविड येईल किंवा अशा प्रकारची महामारी येईल असं कुणालाच एक्सपेक्टेड नव्हतं. पण अशा प्रकारची महामारी आली, लॉकडाऊन झालं आणि सगळ्यांना घरात पूर्ण बसावं लागलं. पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या गावी जाता नाही आलं, ते इथं अडकून पडले. मग अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली. प्रश्न असा उपस्थित झाला की मग गणेश मंडळांनी त्यांच्याकडे निधी असताना सुद्धा, त्यांच्याकडे कॅपॅसिटी असताना केवळ उद्दिष्टांमध्ये ते इन्क्लूड नाही म्हणून घरी बसायचं का? तर माझं उत्तर असं आहे नाही. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की पुण्यातल्या सगळ्या गणपती मंडळांनी याच्यामध्ये ऍक्टिव्हनेस दाखवला. ते सगळे लोक घराच्या बाहेर पडले, विद्यार्थ्यांसाठी जेवणाची त्यांनी व्यवस्था केली. आणि मग सांगायला मला खरंच अभिमान वाटतो की माझ्याकडे जी आकडेवारी दररोज संध्याकाळी येत होती त्या आकडेवारीनुसार पुण्यातल्या अनेक संस्थांनी, त्याच्यामध्ये अनेक गणेश मंडळ आहेत, दररोज 50,000 विद्यार्थ्यांना त्यांनी जेवण दिलं. हे काम त्यांच्या उद्दिष्टाबाहेरचं आहे पण चुकीचं नाहीये. त्यामुळे उद्दिष्टाबाहेर जरी तुम्ही काम केलं तरी ती चूक होणार नाही हे असं मी सांगेल. पण मग याचा समतोल राखताना जर आपण विचार केला तर याच्याबद्दल निधी वाटप जर आपण म्हणलं तर ते कशा प्रकारे केलं पाहिजे किंवा त्याचा अंतर्भाव कसा पाहिजे की जसं समाजोपयोगी आपण काम करतो तसं गणेशोत्सव साजरा करतानाही त्याच्यासाठी निधीचं नियोजन करायला लागतं. तर ह्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? हा निधी हा तसा विषय खूप मोठा आहे. अनेक चांगली कामं जर तुम्हाला करायची असेल तर निधीची गरज पडते. आणि मग हा निधी कसा मिळवायचा याच्या संदर्भात विचार करत असताना CSR हा एक वेगळा विषय आहे. त्या CSRच्या माध्यमातून आपल्याला निधी प्राप्त करता येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतात CSR मध्ये. पण तुम्हाला जर जास्तीत जास्त निधी मिळवायचा असेल आणि जास्तीत जास्त चांगलं जर काम करायचं असेल तर मी एक गोष्ट सांगेल की तुम्ही तुमच्या कामामध्ये 100% ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता मेंटेन करा. तुम्हाला निधीची कुठेही कमतरता पडणार नाही. उदाहरण जर सांगायचं असेल तर मी शेगावचं उदाहरण सांगेल. शेगाव महाराष्ट्रामधलं असं एकमेव मंदिर आहे की ज्यांच्या देणगी काउंटरच्या बाहेर लाईन लागलेल्या असतात. का लाईन लागतात? शेगावलाच लोक निधी का देतात, का देणग्या देतात, इतर ठिकाणी निधीची कमतरता का पडते? तर त्याचे 2 कारणं आहेत. 40 वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा त्या संस्थांमार्फत दिल्या जातात आणि 40ही सेवांमध्ये 100% ट्रान्सपरन्सी असते. तुम्ही डोनेशन दिलं त्याच्या दुसऱ्या सेकंदाला तिथं तुमचे पैसे किती तुम्ही दिले ते डिस्प्ले होतं आणि आतापर्यंत संस्थेच्या खात्यामध्ये किती निधी आला आणि किती खर्च झाला आणि कुठल्या कुठल्या कारणासाठी खर्च झाला हे लगेच डिस्प्ले होतं. एवढी ट्रान्सपरन्सी मेंटेन केल्यानंतर तुम्हाला निधी का मिळणार नाही? तर सगळ्या गणेश मंडळांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही ट्रान्सपरन्सी मेंटेन करा. दुसरं मी उदाहरण असं सांगेल की मी इथं जॉईंट चॅरिटी कमिशनर असताना अनेक स्कीम मी गणेश मंडळांच्या वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीनं राबवल्या आणि त्याच्यामध्ये मी एकच केलं की 100% ट्रान्सपरन्सी मेंटेन केली. मला पैशाला कुठेही अडचण पडली नाही. मी उदाहरण जर सांगायचं झालं तर सामुदायिक लग्नाचं उदाहरण मी सांगेल. जवळपास 90 सामुदायिक लग्नाचे कार्यक्रम आम्ही घेतले. विशेषतः मराठवाड्यामध्ये जास्त कार्यक्रम आम्ही घेतले कारण तिथं जास्त गरज आहे म्हणून तिथं ते कार्यक्रम घेतले. तर आम्ही काय केलं की कुणाकडूनही पैसे घेतले नाही, वस्तू स्वरूपात मदत घेतली. आता लग्न आहे, मुलीला मंगळसूत्र द्यावं लागतं. एका डोनरला आम्ही विनंती केली की तुम्ही आम्हाला मंगळसूत्र द्या. दुसऱ्या डोनरला अशी विनंती केली की मुलीसाठी ज्या साड्या आहेत त्या साड्या तुम्ही द्या, मुलाचे ड्रेस तुम्ही द्या.
भांडे तुम्ही द्या आणि जेवणाचा खर्च तुम्ही द्या, असं वेगवेगळ्या डोनरकडून आम्ही वस्तू स्वरूपात सगळ्या घेतल्या, मदत घेतली. आणि त्यांना मी अशी विनंती केली की तुम्ही स्वतः चला तिथं आणि बघा आम्ही काय करतो ते. ज्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्यांच्या लक्षात आलं की इथं आपली जी मदत आहे ते अत्यंत गरजू माणसापर्यंत जाते, याच्यामध्ये 100% ट्रान्सपरन्सी मेंटेन होते. तर मला निधीला कमी पडलं नाही. आणि जे डोनर काही कारणामुळे माझ्यासोबत येऊ शकले नाहीत किंवा त्या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत, त्या सगळ्या डोनर्सला मी ते जे वधूवर आहेत त्या वधूवरांचे फोन नंबर्स दिले, सगळे फोटो पाठवले आणि त्यांना विनंती केली की हे वधूवरांचे फोन नंबर्स आहेत, तुम्ही दिलेल्या वस्तू त्यांना मिळाल्या का नाही, तुम्ही परस्पर सगळी खात्री करा. अशी ट्रान्सपरन्सी मेंटेन केल्यामुळे मला कुठेही निधीची कमतरता पडली नाही. आणि सुरुवातीला मला असं वाटायचं की मी एका पोस्टवर काम करतो आहे, मी त्या पोस्टवर काम करतो म्हणून लोक मला मदत करतात. तर त्याचं मी असं सांगेल की माझी ज्यावेळेस इथून बदली वाशिमला झाली, मी चॅरिटी कमिशनर राहिलो नाही, त्या ऑफिसशी माझा तसा काही फारसा तांत्रिकदृष्ट्या संबंध राहिला नाही. तर मला असं वाटलं की आता मला कोणी मदत करणार नाही. पण मी ज्यावेळेस विदर्भामध्ये वाशिमला गेलो आणि तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पुण्यापेक्षा त्या भागामध्ये मदतीची खूप गरज आहे. पण आता आपल्याला कोणी मदत करेल का अशी मला शंका आली. तर तिथं ज्या काही संस्था 5-6 संस्था होत्या ज्यांना मदतीची गरज होती, त्यांच्याकडून मी त्या वस्तूंची यादी घेतली. आणि इथं पुण्यामध्ये मी नाव सांगतो, काहीच प्रॉब्लेम नाही, पुण्यधाम ट्रस्ट आहे इथं कोंड्यामध्ये. इथं त्या माताजी आहेत, सगळं तिथलं काम बघतात. त्यांना मी फोन केला की माताजी मला एवढ्या वस्तूंची गरज आहे, तुमच्या ट्रस्टकडून मला त्या वस्तू मिळतील का हा प्रश्न विचारल्यानंतर माताजी म्हणे की बेटा तुम ऐसा नहीं पूछना कि मिलेगा क्या नहीं, आप ऑर्डर करो, आपको जितना चाहिए हम दे देंगे, क्योंकि आपके काम में 100% ट्रान्सपरन्सी आहे. आणि अशा पद्धतीनं मग अनेक तिथल्या वाशिमच्या विदर्भातल्या अनेक संस्थांना, विद्यार्थ्यांना, वेगवेगळ्या लोकांना मी इथल्या वेगवेगळ्या ट्रस्टच्या मार्फत मदत केली. आत्ता परवाचं उदाहरण सांगतो की महापूर ज्यावेळेस आला सातारा जिल्ह्यामध्ये, तिथून मला फोन आला की आम्हाला धान्याचे किट्स नाही आहेत. परत मी पुण्यधाम ट्रस्टला फोन केला आणि त्यांना सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला असं धान्याचे किट्स पाठवलेत. 2 दिवसामध्ये मला ते किट उपलब्ध झाले आणि आम्ही तिथं वाटप केलं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रत्येक गणेश मंडळाने जर त्यांच्या कामामध्ये ट्रान्सपरन्सी जर मेंटेन केली, तुम्हाला निधीला कुठेही कमतरता पडणार नाही. मला सरांना असा एक प्रश्न विचारायचा आहे की जर गणेशोत्सव मंडळ पुण्याच्या ह्याच्यातल्या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला तर काही गणेश मंडळ हे फक्त 10 दिवसाकरता त्यांचा उत्सव साजरा होतो, पण इतर वर्षभर त्यांचे विविध उपक्रम चालू असतात. तर ह्यामध्ये त्यांना निधी संकलन करायचं असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रम करायचा असेल तर त्याचा त्यांनी समतोल कसा राखावा. जसं सरांनी आत्ता मंदिर किंवा जे चॅरिटेबल ट्रस्ट ह्याचे उदाहरण दिलं, तर तुमच्यासमोर असं काही कसं तुम्ही ह्या प्रश्नाकडे बघता. प्रथमतः मी असं सांगू शकेल की सरांनी जशी वर्गवारी सांगितली आहे ट्रस्टची, की धार्मिक ट्रस्ट आणि सामाजिक कार्य करणारे ट्रस्ट ह्या 2 विभिन्न वर्गवारी आहेत. धार्मिक ट्रस्ट हे कुठल्या तरी देवस्थानाशी निगडित असतात आणि सामाजिक ट्रस्ट हे सरदूर असं कार्य करत असतात. धार्मिक ट्रस्टने जे कार्य करावं, जसं सरांनी अगदी उत्तम उदाहरण दिलं की कोविडच्या काळामध्ये, पूरग्रस्त जेव्हा असतात त्या काळामध्ये, भूकंपामध्ये अनेक गणेश मंडळं जागेवर जाऊन मदतीचा ओघ जो आहे तो योग्य माणसाला पोहोचवण्यासाठी मदत करत असतात. स्थानिकांची त्यांना मदत असते. सरकारी योजना सुद्धा असतात. परंतु मी काय असं सांगू शकेल का, सुचवू शकेल की जी गणेश मंडळ ज्याला ग्रासरूट म्हणतो आपण, मूलभूत पातळीवर जाऊन जी मदत करणारे लोक आहेत ही गणेश मंडळ आहेत, कारण त्यांचा दैनंदिन लोकांशी संपर्क आहे. अशा मंडळांच्या माध्यमातून ही मदत योग्य स्थानी पोहोचते. आता तुमचा जो मुद्दा आहे की उद्दिष्टांचा, तर मी असं प्रत्येक गणेश मंडळांना सूचित करेन की त्यांनी त्यांच्या उद्दिष्टांमध्ये सामाजिक कार्य, जे काही विविध प्रकारची सामाजिक कार्य आहेत ती आपण वाढवून घ्यावी. उद्दिष्ट वाढ ज्याला आपण म्हणतो, आणि ती उद्दिष्ट वाढ जी आहे ती त्यांच्या तिथल्या स्थानिक सहाय्यक किंवा उपधर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये त्याची नोंद करून घ्यावी. आणि त्याप्रमाणे त्यांची नवीन नियमावली आली तर सर्वंकष त्यांना मदत करण्यासाठी सगळे दानशूर दाते जे आहेत ते त्यांना मदत करतील. आणि CSR निधीचा जो साहेबांनी उल्लेख केला आहे तो एक फार मोठा स्रोत आहे मदतीचा. फक्त त्यासाठी काही ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते. आपल्या ज्या CA मॅडम आहेत त्यांनी ते जास्त संबोधित करावं आपल्याला, कारण त्यांच्याशी तो निगडीत भाग आहे. पण उद्दिष्ट वाढ केल्याने निश्चितपणे तुम्हाला समाजातल्या आणखीन लोकांपर्यंत पोहोचता येईल, विविध प्रकारे मदत करता येईल. म्हणजे केवळ अन्नधान्य किंवा तोडा झाला, त्यानंतर रुग्णांना
स्वतःचे नातेवाईक दवाखान्यात नेत नव्हते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः जीव धोक्यात घालून त्यांना दवाखान्यात भरती केलेलं आहे. तर अशा एक मंडळांचा एक संचित कोश जर झाला पुण्यातल्या मंडळांचा, तर फार मोठा निधी त्याला उपलब्ध होईल. आणि असा एक संचित कोश जे आहेत, आपण जे सगळे गणपती आहात, प्रमुख गणपती आहात, मी सगळ्याच गणेश मंडळांना आवाहन करेन की ह्या प्रमुख गणपतींच्या माध्यमातून एक संचित कोश निर्माण करावा. आणि त्याद्वारे म्हणजे स्थानिक पातळीवरचे जे प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी म्हणजे राहण्याचे प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहेत, प्रदूषण आहे, ह्या सगळ्यांवर ही मंडळं मात करू शकतील. सरकारी ज्या योजना आहेत त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या सोबत राहून सुद्धा हे सगळं आपल्याला करता येईल. तर निधी संकलनासाठी मी एक चांगली आठवण तुम्हाला सांगतो. साहेबांनी जसं पारदर्शकतेचा मुद्दा घेतला, हा फार मोठा आहे. वैयक्तिक देणगीदार सुद्धा आपली मदत सत्कारणी लागेल का हे बघूनच ते दान देत असतात. आणि त्यांना जर एकदा खात्री पटली की आपली मदत सत्कारणीच होणार आहे, किंवा आपल्याकडे एक सत्पात्री दानाची संकल्पना आहे, तर अशा ह्या सत्पात्री दान करणाऱ्या संस्था आहेत किंवा त्यातलं खरंच म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एंड युजर पर्यंत जात असताना हे दान जे आहे ते पोचलं पाहिजे. हे गणेश मंडळांना मिळण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न केले पाहिजे. आता आपण त्या थोड्याशा तांत्रिक बाबीकडे जाऊया, निधी संकलनाच्या बाबतीत आणि निधी नियोजनाच्या बाबतीत. नक्की. पहिल्यांदा तर मला हा मुद्दा मांडावासा वाटेल की आजकाल नुसतं ऑफलाईन लोकांचे जे संपर्क आहेत ते न राहता आता विविध मार्ग उपलब्ध झालेत. म्हणजे ऑनलाईन म्हणू नका किंवा म्हणजे फेस टू फेस कॉन्टॅक्टपेक्षा सुद्धा लोक व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूब असे मल्टिपल मीडिया अवेलेबल झालेले आहेत लोकांना. आणि वेबसाईट थ्रू म्हणा किंवा एखादी गोष्ट एखाद्या हे एक ट्रस्ट या गोष्टी खूप उत्तम करतायत किंवा ह्या 10 ट्रस्टनी मिळून हे खूप चांगलं काम केलेलं आहे. मी खूप सारी एक्झाम्पल आपण गेल्या एका वर्षात बघितलेली आहेत, अगदी कोविडपासून ते आत्तापर्यंत. म्हणजे अगदी जेव्हा महापूर आलेला आहे, महाडसारखं ठिकाण असू दे जिथे अगदीच पाण्यामुळे मदत पोहोचू शकली नाही, तिथे ऍक्टिव्हली संस्थांनी कामं केलेली आहेत. किंवा स्टार्टिंगच्या कोविडच्या पिरियडमध्ये दगडूशेठ हलवाई घेऊ नका किंवा अगदी छोटी छोटी मंडळ, कारण पुण्यामध्ये अक्षरशः आपल्या चौकाचौकात मंडळ आहेत. तर ही जी मदत आपण एंड युजरपर्यंत पोहोचते, जसं सरांनी पण मेन्शन केलं, पण ह्याला स्त्रोत काय म्हणूयात आपण, तर एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली तर त्याचा नक्कीच इफेक्ट खूप जास्त चांगला होतो. लोक ऑनलाईन सुद्धा, कारण आजकाल IT हब खूप पुण्यात झालेलं आहे, लोक ऑनलाईन मदत पे करू शकतात. म्हणजे अगदी PM केअर्स फंड हा जो प्रकार झाला मध्ये की लोकांनी खूप डोनेशन्स दिली, ती का दिली? घरी बसून होते, लोक पोहोचू शकले नाहीत, बँके थ्रू ऑनलाईन पटकन ट्रान्सफर होऊ शकले. तर CSR ही एक टेक्निकल बाब आपण बाजूला ठेवू, कारण त्याच्यात खूप मोठ्या कंपन्या इन्क्लूड होतात. म्हणजे अगदी 5,000 कोटीच्या पुढे जर का तुमचं टर्नओव्हर असेल तर, किंवा काही त्याला 3 गोष्टी आहेत, नेटवर्थ घेऊ नका, टर्नओव्हर घेऊ नका, किंवा तुमचं पूर्ण नेट प्रॉफिटच्या 2% तुम्हाला CSR निधी द्यावा लागतो. तर इन्फोसिस घेऊ नका, टाटा फाउंडेशन घेऊ नका, अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांनी अगदी लगेच पुढे येऊन मदत केलेली आहे. पण ही मदत का शक्य होऊ शकली? एक तर बेसिकली लोकांनी जो एक एफर्ट घेतलेला आहे की इमिजिएट ट्रान्सफर करणं, किंवा अगदी गल्लीत सुद्धा एखादा माणूस जर का तुमच्या मित्रमंडळाचा ओळखीचा असेल तर तो तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवरती डिटेल्स शेअर करतो की आता पूर झालेला आहे, ही सिच्युएशन आहे, एका किटसाठी साधारण एवढी प्राइस आहे. लोक ऍक्टिव्हली लगेच पे करू शकतात ऑनलाईन थ्रू झाल्यामुळे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ग्रॉसरी स्टोर्स चालू झाले, अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे ज्याच्या थ्रू आपण ऍक्टिव्हली, तुम्ही म्हणताय संकलन निधी, तर ते ऍक्टिव्हली होऊ शकतं. किंवा मोठ्या कंपन्यांनी जे प्रॉफिट झालेले आहेत कलेक्ट, तर ते शेअर केलेले आहेत ट्रस्टशी. तर हे खूप महत्त्वाचं बाब आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तांत्रिक दृष्टीकडे आपण येऊ, पण अवेअरनेस आणि त्या रिलेटेड योग्य प्लॅटफॉर्मची निवड आणि नवीन जे आता टेक्नॉलॉजी युग आलेलं आहे त्याची सांगड जर घालून ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून जर आपण गेलो तर नक्कीच आपण देणगीदारांपर्यंत पोहोचू शकतो आणि इफेक्टिव्हली पोहोचू शकतो. याच्यात म्हणजे माझा मुद्दा होता विशेषतः 31/3/2021 अखेर जो बॅलन्स शीट तयार होईल मंडळांचा किंवा अशा सामाजिक संस्थांचा, आणि सरांनी जसं उद्देशांबाबत नमूद केलं की ते उद्देश त्यांच्या ह्याच्यात नाही आहेत, त्यांच्या घटनापत्रामध्ये नाही आहेत, नियमावलीमध्ये नाही आहेत. तर एक CA म्हणून यांनी ते त्यांचे जे रिमार्क्स असतात त्या रिमार्क्समध्ये उद्दिष्टबाह्य खर्च झाला असं काही ते रिमार्क देणार
का त्याचं जस्टिफिकेशन देणार की तुम्ही चांगल्या कामासाठी तो निधी खर्च केलाय म्हणून तो तुम्हाला माफ असेल? कारण शेवटी त्यांनाही आपले घटनापत्र बघून किंवा नियमावली बघून त्यांचं ओपिनियन द्यावं लागतं की जो निधी खर्च झालेला आहे हा उद्दिष्टांसाठी झालेला आहे का उद्दिष्ट बाह्य निधीसाठी. तर माझा CA मॅडमना तो प्रश्न असेल की अशा वेळेस तुमची काय भूमिका असेल? मला फक्त त्याला एक जोडून फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. पहिली सरांनी जसं म्हणलं की आत्ताचा जो यक्ष प्रश्न आहे बऱ्याच ट्रस्टच्या समोर, पण त्याच्या आधीचा एक छोटासा प्रश्न आहे की बेसिकली ट्रस्टच्या नियम म्हणजे आपली जी घटना आहे याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव व्हावा, म्हणजे तो प्रश्न आणि सरांचा प्रश्न असा तुम्ही एकत्रित उत्तर द्यावं असं मला वाटतं. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तर कुठलीही संस्था जेव्हा स्थापन होते किंवा कुठली धर्मादाय असू दे किंवा धार्मिक असू दे, एकतर भारतामध्ये धर्मादाय ज्या संस्था आहेत त्याचा तर प्रश्न शक्यतो येणार नाही, कारण धर्मादाय संस्थांमध्ये इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी असू दे किंवा तिथपासून ते बरेच सामाजिक घटक त्याच्यात इन्क्लूड होऊन जातात. त्याच्यामुळे महामारी हा मुद्दा त्या संस्थेसाठी बहुतांशी प्रॉब्लेम नसावा. पण ज्या धार्मिक संस्था आपण म्हणतो, धार्मिक संस्थांच्या आपण ट्रस्ट डीडमध्ये शक्यतो गेलो तर बऱ्याच संस्थांनी म्हणजे अगदी आपल्या पूर्वजांनी सुद्धा बऱ्यापैकी प्रोव्हिजन करून ठेवले. अगदी इन्कम टॅक्स ऍक्ट अस्तित्वात येण्याच्या आधीपासून त्यांनी ट्रस्ट डीडमध्ये महामारी झाली, भूकंप झाला, पूर आला, तर ह्याच्या नैसर्गिक आपत्ती किंवा काही डिझास्टर रिलेटेड काही असू दे तर त्याच्यासाठी प्रोव्हिजन मोस्टली मंडळांनी करून ठेवलेले आहेत. जर का त्या केल्या नसतील तरी त्या इल्लिगल नाही ठरू शकत. म्हणजे तुम्ही कायद्याबाहेर काही केलेलं आहेत का, तर तसं नाही असू शकत. कारण मदत करणं हे कधीही सोसायटीसाठी किंवा तुम्ही एक बेसिक ह्युमन म्हणून हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही बाकीच्या सोसायटीतल्या लोअर सेक्शनला तुम्ही अपलिफ्ट करत आहात, तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही कुठेही इल्लिगल असू शकत नाही. तर हा जो मुद्दा होता की ट्रस्टनी ह्याच्यावरती काही रिमार्क्स येणार आहेत का, पण जर का एखादा ट्रस्ट धार्मिक नाहीये म्हणजे धर्मादाय पण नाहीये, ह्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट वगैरे असेल तर तिथे रिमार्क्स नक्की येणार. पण शक्यतो हे डिस्कशन आपलं सार्वजनिक मंडळासाठी आहे, त्याच्यामुळे ते खर्च नक्कीच ग्राह्य धरले जातील. हा मोठा दिलासा आहे सर्व गणेश मंडळांना अशा प्रकारे मदत करणार आणि प्रोत्साहनात्मक सरांना या मुद्द्यावर मी फक्त एका ओळीत सांगतो आणि पुढे जातो की मी जसं सुरुवातीला सांगितलं की उद्दिष्टाच्या बाहेर खर्च झालेला आहे पण चांगल्या कामासाठी खर्च झालेला आहे. प्रश्न असा आहे की त्याच्या संदर्भात काही कारवाई होऊ शकते का. तो जो ऍक्ट आहे उद्दिष्टाबाहेर खर्च करण्याचा तो 41D मध्ये बसतो का, तर माझं उत्तर असं आहे की नाही. त्यामुळे तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही हा विषय. आणि दुसरा जो विषय मी आता पुढे सांगणार आहे की निधी संकलनाच्या बाबतीत मी 2 संकल्पना मांडल्या होत्या. काही तांत्रिक अडचणीमुळे त्या पूर्णत्वात येऊ शकल्या नाहीत, पण अजूनही कुणी जर प्रयत्न केला तर या दृष्टीनं खूप मोठं काम होऊ शकतं. पहिली संकल्पना अशी आहे की मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे, खूप मोठी संस्था आहे, 300 कंपन्या त्याचे सदस्य आहेत आणि सगळ्या कंपन्यांना CSR हे बंधनकारक आहे. तर तिथले जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत प्रशांत गिरबने, त्यांची मी एकदा भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की 300 कंपन्यांचा मिळून आपण एक ट्रस्ट स्थापन करू. सगळा 300 कंपन्यांचा जो CSR आहे तो त्या ट्रस्टकडे वर्ग होईल आणि त्याच्यामध्ये आपण 5 वेगवेगळे हेड ठेवू. आपण एक हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, एन्व्हायरमेंट आहे, पॉवर्टी आहे आणि सोशल कॉज, असे 5 हेड ठेवू. त्या 5 हेडचे 5 वेगवेगळ्या ह्याच्यातले तज्ज्ञ ट्रस्टी असतील आणि त्यांच्यामार्फत त्या निधीचं वाटप होईल. तर हे सगळं ही जर संकल्पना खरंच अस्तित्वात आली असती तर कुठल्याही कामासाठी निधी कमी पडला नसता, प्रचंड प्रमाणात निधी त्या ट्रस्टमध्ये जमा झाला असता. पण काही तांत्रिक कारणामुळे आमची ती संकल्पना पुढे नाही जाऊ शकली. दुसरी संकल्पना मी अशी मांडली होती की आपण सुरुवातीला एक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या 100 संस्था निवडू. त्या 100 संस्थांच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी आम्ही एक 5 लोकांची टीम टेंटेटिव्हली ठरवली होती. ती टीम त्या संस्थेमध्ये जाईल. तिथं काही आम्ही क्रायटेरियाज ठरवले होते की 10-12 क्रायटेरियाज आमचे आहेत, त्याच्या संदर्भात ते इंडिपेंडंट चौकशी करतील आणि हे सगळं झाल्यानंतर त्या संस्थांना रेटिंग देतील, रेटिंग. आणि मग ही रेटिंग दिल्यानंतर ह्या संस्थांची सगळ्या नावं रेटिंग सहित आम्ही ऑनलाईन टाकणार होतो की जे आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्यांना माहिती होईल. समजा एखादा फॉरेनचा एखादा डोनर आहे आणि त्याला महाराष्ट्रामध्ये डोनेशन द्यायची इच्छा आहे पण कुणाला डोनेशन द्यायची हा त्याच्यासमोर प्रश्न आहे की त्याचे पैसे योग्य माणसाच्या हातात जातील का. तर आमची कल्पना अशी होती की आम्ही रेटिंग ऑनलाईन सगळ्या टाकू आणि त्यांना विनंती करू की हे रेटिंग आहे, इथं आम्ही पर्सनली सगळं व्हेरीफाय केलेलं आहे आणि त्याप्रमाणे यांना रेटिंग दिलेलं आहे. तुमची जर इच्छा असेल तर या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे जमा करा. डोनरला डायरेक्ट त्या संस्थेकडून रिसीट मिळेल अशा प्रकारची ती कल्पना होती, पण वेळेअभावी ती कल्पना पुढे जाऊ शकली नाही.
तर याच्यावर जर कोणी काम केलं तर याचा फायदा होऊ शकतो. मग अशा ट्रस्टचं म्हणजे ही संकल्पना सुद्धा चांगली आहे. आणि गणेशोत्सव जो आपण निर्माण करण्याचा एक प्रस्ताव किंवा हे आता आपल्या दर्शकांना आपण समोर मांडतोय याच्यावर सुद्धा आपण सर्व गणेश मंडळांनी विचार करावा. हा एक जसं सरांनी सांगितलं हा CSR निधी खूप मोठा आहे, त्याचबरोबर गणेश मंडळांचा सुद्धा सहभाग फार मोठा आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्रित अस्तित्वात आल्या तर, आणि ते पुण्यासारख्या ठिकाणी अशक्य असं काही नाही, ह्या जर इथे अस्तित्वात आल्या तर ते जागतिक पातळीवरचं मॉडेल ठरेल. आणि CSR वरनं मला अजून एक ॲडिशन करायचे आहे. रादर 1/4/21 पासून सरकारने त्याच्यात अजून एक क्लॉज ॲड केलेला आहे. जर का तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर्स किंवा मेडिकल रिलेटेड, कोविड रिलेटेड जर का काही मटेरियल सप्लाय केले तर इट विल कम अंडर CSR ॲक्टिव्हिटी. सो त्या तुमच्या CSR ॲक्टिव्हिटीज म्हणून कन्सिडर होतील. सो हाही एक कंपन्यांना खूप मोठा दिलासा आहे. कारण इतके दिवस जे कन्फ्युजन चाललेलं होतं की ही एक ॲक्टिव्हिटी ऑक्सिजन सिलेंडर्स प्रोव्हाइड केले किंवा XYZ कोविड रिलेटेड बऱ्याच गोष्टी होत्या, फूड प्रोव्हाइड केलं, त्या येतील का नाही, तर आता गव्हर्नमेंटनी ते केलेलं आहे. सो सरकार पण आहे कुठेतरी पाठीशी CSR ॲक्टिव्हिटीज रिलेटेड सुद्धा. मला यालाच एक अनुसरून तिघांना एक प्रश्न असा विचारायचा आहे, ते म्हणजे जिथे मदतीचा ओघ कमी होतो आर्थिक स्रोताच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जसं तुम्ही आत्ता एक उदाहरण दिलं CSR किंवा विविध सरकारी योजना आहेत, प्रशासकीय योजना आहेत, ह्या जर गणेश मंडळांना ह्यासाठी कसं तयार करायला लागेल किंवा काय तयारी करायला लागेल की जेणेकरून ते ह्या गोष्टींना अप्रोच करू शकतील आणि तो प्लॅटफॉर्म वापरून समाजापर्यंत ती निधी पोचू शकेल, याबद्दल थोडं माहिती द्या. शासकीय योजनांच्या बाबतीत जर बोलायचं तर चॅरिटी ऑफिसशी रिलेटेड एक खूप चांगली योजना सध्या आम्ही राबवतो आहे, ती ऑफिस राबवत आहे. ती योजना म्हणजे IPF म्हणजे इंडिजन पेशंट फंड. इंडिजन पेशंट फंड नावाचा एक फंड आहे आणि ती जी स्कीम आहे ती मुंबई हायकोर्टाने लॉन्च केलेली ती स्कीम आहे. आणि ती स्कीम अशी आहे की कुठलाही पेशंट सुरुवातीलाच सांगतो की महाराष्ट्रामध्ये 430 धर्मादाय रुग्णालय आहेत, पुण्यामध्ये 55 आहेत. ह्या सगळ्या 430 आणि 430 हॉस्पिटलला ही स्कीम लागू आहे. ती स्कीम अशी आहे की कुठलाही पेशंट कुठल्या ह्या 430 हॉस्पिटलपैकी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर डिस्चार्जच्या वेळेस त्याचं जेवढं बिल होतं, समजा उदाहरणादाखल आपण असं गृहीत धरू की 1 लाखाचं बिल झालं आहे, तर 1 लाखापैकी 2% रक्कम IPFला जाईल. आणि अशा प्रकारे तो IPFचा फंड क्रिएट केला जातो प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. आणि मग आता तो फंड कुणासाठी वापरायचा, तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 85,000पर्यंत आहे आणि त्या कुटुंबातल्या कुठलाही सदस्य जर हॉस्पिटलमध्ये आजारी पडला तर त्याला त्या हॉस्पिटलनं त्या IPFमधून मोफत उपचार करावे अशी ती स्कीम आहे. ज्यांचं उत्पन्न 85,000 ते 1,50,000पर्यंत आहे त्यांना बिलामध्ये 50% त्या याच्यामध्ये सवलत मिळते. आणि मला इथं सांगायला अभिमान वाटतो की ही स्कीम जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत, आकड्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण आमच्याकडे कागदपत्र आहेत, तुम्ही व्हेरीफाय करू शकता, आतापर्यंत या स्कीम अंतर्गत 2,000 कोटी रुपयांची लोकांना मदत झालेली आहे. तर अतिशय ही चांगली स्कीम आहे. आता ही स्कीम आणि गणेश मंडळ ह्याची सांगड कशी घालायची हा एक विषय आहे. तर ह्या स्कीमबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे, अनेक लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे. तर गणेश मंडळांनी, मी स्वतः 2 वर्ष चॅरिटी कमिशनर असताना ज्या ज्या ठिकाणी जात होतो तिथं ही स्कीम सांगत होतो. तर गणेश मंडळांनी 10 दिवसाच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना जसा वेळ मिळेल, 1 मिनिट 2 मिनिट या जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यांनी ह्या स्कीमबद्दल लोकांना सांगावं. इतर जे कुठले कार्यक्रम त्यांचे असतील त्याच्याबद्दल ते सांगावं. किंवा गणेश मंडळाचा एखादा कार्यकर्ता हॉस्पिटलच्या परवानगीनं तिथं बसून त्या स्कीमबद्दल माहिती देऊ शकतो. अर्थात आमच्या ऑफिसशी कॉर्डिनेशन करणं आवश्यक आहे. अनधिकृतपणे तिथं कुठल्या हॉस्पिटलमध्ये आमच्या ऑफिसच्या परवानगीशिवाय त्यांना तिथं बसता येणार नाही. पण अवेअरनेसच्या हद्दीपर्यंत शिबिरं घेता येऊ शकतात. तुमच्या तिथं जे देखावे वगैरे जे कोविड नसताना असतात तिथं 1 मिनिटामध्ये ही तुम्ही माहिती देऊ शकतात की अशी स्कीम आहे, त्याचं क्रायटेरिया आहेत, ही स्कीम ॲप्लिकेबल होण्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत. अतिशय सोपी स्कीम आहे की तहसीलदारांनी दिलेलं किंवा कॉर्पोरेशनने दिलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, किंवा जर समजा तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर ते दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना दिलं जाणारं जे रेशन कार्ड आहे, पिवळं रेशन कार्ड, ते जरी तुम्ही तिथं दाखल केलं तरी ते इनफ आहे. आणि याच्या संदर्भात समजा हॉस्पिटल आणि पेशंट किंवा पेशंटचे नातेवाईक याच्या संदर्भात जर काही वाद उपस्थित झाले तर आमच्या ऑफिसमध्ये एक कमिटी आहे, त्या कमिटीकडे तुम्ही अर्ज करू शकता आणि कमिटी तुम्हाला हिअरिंग देते. हॉस्पिटलचा प्रतिनिधी हिअरिंगच्या वेळेस हजर असतो. आणि जर कमिटीच्या असं लक्षात आलं की हा लाभार्थी असताना सुद्धा हॉस्पिटलने यांच्याकडून बिल घेतलं
तर ते घेतलेलं बिल हॉस्पिटलने त्या पेशंटला परत करावं अशा ऑर्डर करण्याचे अधिकार त्या कमिटीला आहेत आणि आतापर्यंत त्या कमिटीनं अनेक प्रकरणामध्ये लोकांचे पैसे परत द्यायला लावले हॉस्पिटलला. तर गणेश मंडळ ह्या स्कीमचा प्रसार करू शकतात. माझी एक सूचना त्याच्यात अशी आहे की बऱ्याच लोकांना, जसं साहेबांनी अगदी सांगितलं, व्यवस्थित सांगितलं की बऱ्याच लोकांना याची कल्पनाच नाहीये. मग ते अशी परिस्थिती आली, हॉस्पिटलमध्ये जायची परिस्थिती आली तर एकतर तो आधीच भांबावलेला असतो. मग तो हॉस्पिटलमध्ये जातो आणि आहे नाही तेवढे पैसे भरून तिथे ऍडमिट करून घेतो आणि नंतर हॉस्पिटल काय म्हणते, तुम्ही ऍडमिट झालात ना तुम्हाला पैसे भरावे लागतील आणि तिथून वादाला सुरुवात होते. यापेक्षा गणेश मंडळांनी आपल्या हद्दीतल्या लोकांना जसं साहेबांनी सांगितलं तसं प्रबोधन करावं आणि त्यातला एक माहितगार, त्यातला कार्यकर्ता, 1-2 माहितगार कार्यकर्ते तयार करावे आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत असतानाच काय कागदपत्र दाखल करावी लागतील याची जर त्यांनी तिथे पडताळणी केली आणि योग्य मार्गाने त्यांनी तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या पद्धतीने त्याला ऍडमिट करून घेतलं तर ह्या स्कीमचा प्रचार आणि सामान्य माणसापर्यंत तिला खरंच गरज आहे ते गणेश मंडळ हे सहज करू शकतील. म्हणजे हे जर नेटवर्क जर बघितलं आपण गणेश मंडळांचं तर त्यामध्ये एक प्रकारचा म्हणजे जेन्युनिटी येईल. कारण शेवटी त्या मंडळाचं नाव जे आहे ते मध्ये येणार आहे की हे गणेश मंडळाच्या कुठल्या कार्यकर्त्याने बघितलेले आहेत, हे सगळे कागदपत्र हे खरे आहेत खोटे आहेत आणि तो जो वेळ जातो पडताळणीमध्ये तो वाचेल आणि त्या रुग्णाला लवकर उपचार मिळतील. डेफिनेटली. ॲक्च्युली सरांनी एवढं एलॅबरेट एक्सप्लेन केलं. फक्त ह्याच्यामध्ये एकाचीच कमतरता मला जाणवतं की अवेअरनेस जरा सरांनी जे एक्झॅक्टली सांगितलं, सगळ्या लोकांनी एकत्र येऊन ह्या स्कीमबद्दल एक तर बेसिकली माहिती घेणं आणि पुढे कन्व्हे करणं सामान्य लोकांपर्यंत ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे अवेअरनेस ज्या पद्धतीने पाहिजे अजूनही खरंच नाही आहे. वर्षभर हे करता येईल. म्हणजे आपल्या गणेश मंडळाचा कार्यकर्ते 1-2 कार्यकर्ते हे लोकांच्या संपर्कात वर्षभर असतील, केवळ 10 दिवसाच्या आधी नाही जाणार. कारण आरोग्य हा वर्षभराचा कायम कधीही निर्माण होणारा प्रश्न आहे आणि त्या परिसरातल्या व्यक्तींची कुटुंबाची माहिती त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना असतेच की खरं गरजू कोण आहे काय आहे आणि ताबडतोब त्याला ते उपचार मिळू शकतील. तर हा एक उपक्रम सर्वच गणेश मंडळांनी अंगीकृत करावा. जसं सरांनी आता एक सरकारी उदाहरण दिलं तसं तुम्ही CSR बद्दल एखादं उदाहरण किंवा काय केलं पाहिजे की CSRच्या मार्फत जर एखादा निधी आपल्याला हवा असेल तर मंडळाने त्याच्याकरता काय तयार करावं, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो का, कसं त्याच्यासाठी अप्रोच व्हायला पाहिजे? बेसिकली CSR काय आहे थोडक्यात त्यांनी आधी सांगून मग याच्याकडे यावं. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीबद्दल पूर्ण म्हणजे माहिती घ्यायची झाली तर सगळ्या कंपन्यांनी म्हणजे आपण समाजाचं देणं लागतं थोडक्यात काही ना काहीतरी. सो जर का कंपन्या खूप जास्त प्रमाणात प्रॉफिट कमवत असतील, सगळ्या कंपन्यांना ही बेसिकली स्कीम ॲप्लिकेबल नाही. म्हणजे जे कंपल्सरी आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करावं लागतं तर हे काही सिलेक्टेड कंपन्यांना आहे ज्यांचा टर्नओव्हरचा क्रायटेरिया आहे किंवा ज्यांचा नेटवर्क जास्त आहे अशा कंपन्यांनाच तो क्रायटेरिया लागू होतो आणि नेट प्रॉफिटच्या 2% अमाऊंट हे तुम्हाला ट्रस्टला देता येते किंवा तुम्ही स्वतःही म्हणजे कंपन्या स्वतः स्पेंड करू शकतात, ट्रस्टमार्फत स्पेंड करू शकतात. सेक्शन 8 कंपनी म्हणून हाही एक नवीन नावारूपाला येत आहे. सेक्शन 8 कंपनीमध्ये तुम्ही पूर्ण धर्मादायच पर्पजेस आहेत पण ती कंपनी म्हणून एक त्याला फॉर्मल वेआउट दिलेला आहे. म्हणजे जिथे CSRचे फंड्स खूप चांगल्या पद्धतीने काय म्हणू आपण अप्लाय होऊ शकतात त्या पद्धतीमध्ये. आणि चौथा मुद्दा आपला रिलिजियस ट्रस्ट असू दे किंवा कोऑपरेटिव्ह सोसायट्या ज्यांचा उद्देश हा फक्त चॅरिटेबल आहे. तर अशा ह्या 4 स्त्रोता थ्रू तुम्ही CSRचे फंड्स अप्लाय करू शकता. गणेशोत्सव मंडळाकडे जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा पुण्यातल्या मोठ्या कंपन्यांना लोक अप्रोच करू शकतात. प्रोजेक्ट रिपोर्टपेक्षा सुद्धा तुमचा एक उद्देश, त्याच्यावरती खर्च होणारे म्हणजे त्याच्यावरती काय काय अमाऊंटचे तुमचे खर्च असू शकतात. प्रोजेक्ट रिपोर्ट हा 5-6 वर्षांसाठी असू शकतो. तुम्ही एका जरी पर्पजसाठी तुम्ही केलं की बाबा कोविड-19 पण सोडून द्या, ती ही गोष्ट 2022 पर्यंत मॅक्सिमम राहील, त्याच्या पुढेही लोकांना गरजा असणारच आहेत. तर तुम्ही एक ती गरज घेऊन की बाबा 1000 लोकांना बेनिफिट होईल, 10,000 लोकांना बेनिफिट होईल, तर त्याच्यासाठी साधारण खर्च आणि किती प्रमाणात तुम्हाला खर्च लागू शकतो हा जर का तुम्ही डायरेक्टर्स लोकांना, संचालकांना जर का तुम्ही ते प्रेझेंट केलं तर ते नक्की ह्याचा विचार करतील. आणि एका मंडळाने हा म्हणजे एक युनिफाईड एफर्ट करण्यापेक्षा 10 मंडळांनी एकत्र येऊन हे केलं तर नक्कीच ते कुठेतरी इफेक्टिव्ह पण राहील, अप्रुव्हल मिळेल डेफिनेटली. म्हणजे कारण संचालक सुद्धा या गोष्टीसाठी ॲग्री होऊ शकतात कारण ते सिमिलर लाईन्सवरती आहेत. जसं आपण ह्या गोष्टी कन्सिडर करतो की धर्मादाय आहेत, जर का हे उद्देश नक्की तुमचे मेन्शन असतील तर त्यांनाही हरकत नसणार कारण CSR मध्ये हे उद्देश घेतले जातात तुमचे.
निश्चितच. आता आपण थोडंसं ह्या टेक्निकल बाबीकडनं अजून एका आयकर संदर्भातल्या बाबीकडे येऊया. त्याच्या आधी मला एक म्हणजे ॲडिशन करायला आवडेल. घटना ही अशी एक गोष्ट आहे, म्हणजे कुठलंही ट्रस्ट डीड असू दे, कोऑपरेटिव्ह सोसायटीचं कुठलंही मूलभूत फॉर्मेशनचं डॉक्युमेंट आहे ट्रस्ट डीड. त्या डीडमध्ये जर का तुम्ही तुमचे उद्दिष्ट जसं सर पण म्हणाले काही एखाद दुसरे उद्दिष्ट नसतील तर ते लवकरात लवकर त्यांनी अप्रुव्हल घेतलं पाहिजे. नो मॅटर चॅरिटी कमिशनरचं अप्रुव्हल असू दे, कोऑपरेटिव्ह सोसायटीज रिलेटेड रजिस्ट्रार असू दे, कंपनीज रिलेटेड असेल तर सेक्शन 8 कंपनीजचं असू दे, पण ह्या तिघांचे अप्रुव्हल लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. कारण आपण एखादी गोष्ट येईल समोरून आणि मग नंतर आपण करूयात, त्याच्यापेक्षा कधीही ती गोष्ट आपल्या घटनेत आधीच असली तर ती कधीही उत्तम होते. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स जर का बघितल्या, चॅरिटीज ॲक्ट असू दे, कोऑपरेटिव्ह सोसायटीज असू दे किंवा इन्कम टॅक्स, कुठेही पहिल्यांदा काय बघतात तर तुमचं ट्रस्ट डीड बघितलं जातं. जर का तिथे व्यवस्थित तुमच्या प्रोव्हिजन्स असतील तर तुम्हाला कुठलीही गोष्ट करताना प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे ही अगदी सगळ्या मंडळांना ही गोष्ट माहिती असायला पाहिजे की नुसतं धार्मिक आहे ना, धार्मिक हा बेसिकली भारतामध्ये कुठलीही गोष्ट धार्मिक ही असूच शकत नाही. धार्मिक जेव्हा होतात गोष्टी तेव्हा त्याच्यासोबत धर्मादायही गोष्टी येतात, पण म्हणून पूर्ण धर्मादाय असं नाही होत. ती धार्मिक संस्था धार्मिकच राहते, पण त्याचं ॲलोकेशन तुम्ही या गोष्टींवर करू शकता. आणि जर का आपण उद्दिष्ट वाढ करावी, उद्दिष्ट वाढ करून घ्यायलाच हवी अगदीच. आणि जेव्हा आपण इन्कम टॅक्सला वळतो तर इन्कम टॅक्समध्ये बेसिकली 2 प्रकार आहेत. एक तर आपण धार्मिक पूर्ण कन्सिडर केलं तर पूर्ण धार्मिक संस्थांना ट्वेले मिळू शकतो किंवा पूर्ण चॅरिटेबल संस्थांना ट्वेले मिळू शकतो, सेक्शन 8 कंपन्यांना मिळू शकतो किंवा इतरत्र सोसायटी असू दे, वक्फ असू दे, चर्चेस असू दे, ज्यांचे उद्देश हे फक्त चॅरिटेबल आहेत. मी परत एकदा नमूद करू इच्छिते, चॅरिटेबल असणाऱ्यांना ट्वेले ग्रांट होऊ शकतो. पूर्ण रिलिजियस असणाऱ्यांना सुद्धा ट्वेले ग्रांट होऊ शकतो, पण त्याची फोड अशी नाही पाहिजे. तुमचे पूर्ण जे खर्च झालेले आहेत ते रिलिजियस असायला पाहिजेत किंवा चॅरिटेबल. त्याच्यातला रिलिजियसमध्ये मी अजून डिटेल सांगू शकते. रिलिजियसमध्ये जर का तुम्ही तुमच्या ट्रस्ट डीडमध्ये हे उद्देश जर का मेन्शन केलेले असेल तर त्याच्यावरती तुम्ही खर्च नक्कीच करू शकता. आणि ट्वेलेच्या प्रोव्हिजन्स आत्ता रिसेंटली 1 एप्रिल 2021 पासून काही मेजर बदल झालेले आहेत. तर त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तुम्ही जर का ट्वेलेसाठी रजिस्ट्रेशन घेतलं नसेल तर तुमचा प्रॉफिट जो आहे, नफा जो होतो झाला, तर नफा झाला म्हणजे तुम्ही जे काही संकलन करता वजा तुमचा खर्च, जो काही खर्च तुमच्या उद्दिष्टांनुसार जो तुमच्या डीडमध्ये दिलेला आहे तो वजा करून जर का तुमचा सरप्लस राहत असेल तर तुम्ही तो पुढच्या 4 वर्षात 5 वर्षात जी इन्कम टॅक्सनी वेळ दिलेली आहे त्याच्यात ॲलोकेट करू शकता. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे की काही वेळेला अशा होतात गोष्टी, प्रोजेक्ट्स तुमचे इनकम्प्लीट राहू शकतात किंवा एखाद्या गोष्टीत तुमचा निधी खूप आला, कलेक्ट झाला तर तो तुम्ही एका वर्षात स्पेंड नाही करू शकत, तर तो तुम्ही काही वर्षांमध्ये डिव्हाइड करू शकता आणि पुढे तो स्पेंड करू शकता. दुसरी गोष्ट महत्त्वाची, काही लोक ट्वेले घेत नाहीत, पण त्याचे दुष्परिणाम असे आहेत की एकतर तुम्ही पूर्ण ट्रस्ट असून सुद्धा त्याचं प्रॉफिट ॲलोकेट झालं की 30% टॅक्स, MMR मॅक्सिमम मार्जिनल रेट, याच्यावरती 30% टॅक्स लागू होतो. त्याच्यात सुद्धा बरेच प्रकार आहेत. वेळेच्या अभावी मी किती एक्सप्लेन करू शकेल, तर त्याच्यात 1-2 प्रोव्हिजन्स मी महत्त्वाच्या सांगते. चॅरिटेबल म्हणून जर का तुम्ही रजिस्टर असाल, जे की चॅरिटी कमिशनर का तुमच्या डॉक्युमेंटमध्ये क्लिअर होतं, तर चॅरिटेबलनी जर का ॲनॉनिमस डोनेशन्स घेतली, निनावी देणग्या आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यावरती थेट 30% टॅक्स आहे. काही कंडिशन आहेत, फक्त तुम्हाला 1 लाखाचं डिडक्शन मिळू शकतं, पण मला आत्ताच्या परिस्थितीत वाटतं 1 लाख फार कमी आहे, तर त्याच्यामुळे 30% टॅक्स आणि भरपूर आहे. म्हणजे अगदीच निनावी म्हणजे एकतर तुम्ही धर्मादाय आहात, त्यात जर का तुम्हाला टॅक्स भरायला लागला तर दॅट इज व्हेरी डिफिकल्ट थिंग. तर त्याच्यापेक्षा तुम्ही ट्वेले थ्रू रजिस्टर करा. त्याची मुदत ॲक्च्युली 31 ते 21 होती, पण कोविड महामारीमुळे त्यांची आणि इन्कम टॅक्स पोर्टलला प्रॉब्लेम असल्यामुळे त्याची तारीख 30 जून करण्यात आली. तीही वाढवून आता आपल्याला 31 ते 22 पर्यंत अप्लाय करता येईल. म्हणजे एज्युकेशन संस्था असू दे, मेडिकल हॉस्पिटल्स असू दे किंवा कुठल्याही बाकीच्या धर्मादाय संस्था, म्हणजे अगदी विकलांग यांची लग्न असू दे, म्हणजे हे छोटे छोटे मुद्दे झाले की त्यांचं तुम्हाला ट्वेलेखाली जर का तुम्हाला ग्रांट झालं तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त पुढच्या 5 वर्ष ॲलोकेट करून वापर करता येईल. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आत्ता एक्झिस्टिंग जरी ट्वेले तुमचं आहे तर पूर्वीच्या प्रोव्हिजन्सनुसार ते लाईफ टाईम चालणारं होतं.
तर बऱ्याच ट्रस्टना ह्याचा अवेअरनेस नाही अजून पण. म्हणजे अक्षरशः पुण्यामध्ये मागच्या 2 वर्षात एका सीएननी आढावा घेतला होता RTI ॲक्टनुसार की किती लोकांना टोयले ग्रांट झालेले आहेत, तर त्याचं प्रमाण अक्षरशः 1% आहे. म्हणजे ज्यांना टोयले मिळालेले आहेत. आणि टोयले मिळून सुद्धा आता किती नव्याने ॲप्लिकेशन्स झालेली आहे. आणि ही मॅन्डेटरी प्रोव्हिजन तुम्हाला करावंच लागेल. जर का 20-21 म्हणजे 21-22 फायनान्शियल इयर 21-22साठी तुम्हाला काही गोष्टी अप्लाय करायच्या असतील तर तुम्हाला हा फॉर्म मॅन्डेटरी भरायचा आहे. याचा अवेअरनेस खरंच दुर्दैवाने आपल्याकडे नाही आहे. म्हणजे की तुम्ही टोयलेटसाठी जे बेनिफिट्स तुम्हाला मिळत आहेत, तुम्ही ॲलोकेट करू शकता बरेच निधी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याची तुम्ही 31/3/22 पर्यंत पूर्तता करून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी एक सिम्पल फॉर्म 10A म्हणून फाईल करायला लागतो. त्याच्यासाठी संदर्भात मागच्या 3 वर्षांचे ऑडिट रिपोर्ट आणि संस्था जर का नवीन असेल तर 6 महिन्यांमध्ये म्हणजे ॲक्टिव्हिटी जेव्हा चालू झाली तेव्हाच्या 6 महिन्यांमध्ये तुम्हाला तो फॉर्म 10A भरायला लागतो. तो 12A आणि ATG या दोन्ही गोष्टींसाठी आहे. आणि ATG बद्दल आपण थोडक्यात बोलूयात कारण वेळ नाही घेत मी जास्त. ATG हा डोनीसाठी आहे. म्हणजे जी लोक डोनेशन देतात त्यांना त्यांच्या इन्कममधून थोडीफार सूट मिळते. तर हा गव्हर्नमेंटचा बेसिकली उद्देश असा आहे की लोकांना प्रमोट करावं जास्तीत जास्त देण्यासाठी. त्याच्यासाठी ATGची सूट देण्यात आली. नवीन रेजिमला ते ॲप्लिकेबल नाही. आणि टोयलेचा हे रिन्युअल करण्याची काय बरं गरज होती सरकारला, हा लोकांना बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की आमचं आधी होतं टोयले, मग आता परत का नव्याने करायचंय. तर बेसिकली जसं की मी गव्हर्नमेंटचं एक स्पेसिफिकली सांगण्यापेक्षा आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यात आणि काही गोष्टी नवीन ज्या संस्था फॉर्म होतात तर त्यांना फॉर्म करा, मग त्याच्यानंतर 6 महिन्यात टोयले अप्लाय करा, परत ती केस येईपर्यंत 6 महिने असे पूर्ण 1 वर्ष संस्थेत जात होतं. त्या अप्रुव्हलपर्यंत संस्था थांबू शकत नाही, देणग्या घेण्यापासून थांबू शकत नाही. त्याच्यासाठी बेसिकली गव्हर्नमेंटचा हा पर्पज आहे की तुम्ही प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन घेऊन ठेवा, तुम्ही देणग्या घ्या, त्याचा चांगल्या पद्धतीने खर्च ॲलोकेट करा आणि मग आम्हाला काही वाटलं तर आम्ही त्या केसेस निवडू आणि मग 3 वर्ष तुम्हाला ग्रांट केलेलं जातं. ते प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन आहे. हे तुमची पडताळणी करून मग तुम्हाला दिलेलं ॲप्लिकेशन नाही, हे तुम्हाला 1/4 पासून मिळणार आहे. गव्हर्नमेंट काही निकषांनुसार ऑनलाईन तुम्हाला ग्रांट करणार आहे. ही प्रोव्हिजन आणण्यामागचं सगळ्यात मोठं रिझन हेच आहे की तुम्ही त्याच्यासाठी थांबत बसू नका किंवा आपण क्लिष्ट न बसता किंवा वेळ जास्त न लावता तुम्ही ग्रांट करा, घ्या, परफॉर्म करा, चांगल्या गोष्टी घडवून आणा आणि मग तुम्हाला आहे नक्की. आणि दर 3 वर्षांनी करण्याचा फायदा हा आहे की 3 वर्षांनी हे तुमचं असेच केलं जाणार. पुन्हा 3 वर्षांनी तुम्हाला 6 तुम्हाला अप्लाय करायचं. आयकर माफी दिलेली आहे त्यास तुम्ही पात्र आहात का आणि त्याच अनुषंगाने तुम्ही कार्य करताय. म्हणजे सरकारचा हा पवित्रा खूप चांगला आहे. त्यातनं कॉम्पिटिटिव्हनेस वाढेल कदाचित. म्हणजे तो वाढला तर म्हणजे त्याला आपण सुदृढ स्पर्धा म्हणतो. समाजासाठी एक सुदृढ स्पर्धा वाढेल. याच्यातच अजून एक प्रश्न असतो की साधारण फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान अंदाजपत्रक सादर करायला लागतं त्या ऑफिसमध्ये. आता याच्यामध्ये मला 2 प्रश्न विचारायचे. एक म्हणजे हे सादर करण्याच्या मागचं इंटेन्शन काय सर्वसामान्य गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना. आणि दुसरी गोष्ट जसं आत्ता आपण बघितलं की नैसर्गिक आपत्ती आली किंवा आता कोविड आहे किंवा एखादा अचानक नवीन यक्ष प्रश्न समोर उभा राहिला तर त्याच्यामध्ये जे आपण प्रोव्हिजन्स केलेले असतात किंवा अंदाजपत्रक दिलेलं असतं ह्याच्यामध्ये जर चेंज झाला ॲक्च्युअल जेव्हा आपण उत्सव साजरा करतो किंवा पुढे ते ह्याचं बॅलन्सिंग कसं करावं. बेसिकली अंदाजपत्रक आपण त्याच्यासाठीच म्हणतो की साधारण आपले पूर्ण आढावे घेऊन की आता काय काय इव्हेंट्स झालेले आहेत, काय ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, त्याचा बेस तुमचं पुढच्या वर्षाच्या ॲक्टिव्हिटीज काय असू शकतात हे ट्रस्टीजना माहीत असणं प्रचंड महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही नो मॅटर कार्यकारी मंडळ तुमचं बदलू दे अथवा न बदलू दे, मागच्या कार्यकारी मंडळाने पुढच्या वर्षीचे उत्सव काय असावेत हे डिफाईन केलं पाहिजे. म्हणजे मला तरी असं वाटतं ही गरज आहे रादर काळाची की तुम्ही एका बेसिकली प्लॅननुसार जर का चाललं आणि पुढच्या 1 वर्ष तुम्ही परफॉर्म केलं तर त्या प्लॅनिंग बेस्ड ती गोष्ट राहते एक. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला क्लॅरिटी राहते की पूर्ण वर्षात तुम्हाला मंडळांना किती खर्च होणार आहे आणि तुम्हाला काय काय ॲक्टिव्हिटीज थ्रू निधी पण मिळणार आहे. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी अकाउंटेबिलिटी सुद्धा राहते बजेट थ्रू. आणि जर का व्हरायन्स असेल जो की अगदीच म्हणजे ही अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन आहे त्याच्यामुळे त्याला लिगल असं काही नाही की तुम्ही अंदाजपत्रकात एवढ्याच गोष्टी मेन्शन केल्या होत्यात आणि मग तुमच्या वेगळ्या गोष्टी काही
पेपरवरती आल्या, तर त्याच्यामुळे त्याला असं हे नाही. पण अंदाजपत्रक होणं का महत्वाचं आहे, तर त्याच्या मागे हा उद्देश सरकारचा आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं विजन आणि रोडमॅप तुम्हाला क्लिअर पाहिजे Correct. पुढच्या एका वर्षाचा, अगदीच. हा त्याच्यामागचा मुख्य Definitely. उद्दिष्ट आहे. आणि वरांश जरी असला तरी त्याला जर सबळ कारण कारणं असतील असतील तर तर निश्चितच नक्कीच. त्याच्यावरती 2020 मध्ये तसंच झालं ना. अंदाजपत्रक फेब्रुवारीमध्ये सादर झाली आणि मार्च नंतर साधारणतः कोविडमुळे संपूर्ण अर्थकारणच बदलून गेलं, थांबलं. थांबलं. त्यामुळे अंदाजपत्रक सादर केलं तरी त्यावर्षी ते नाही साध्य झालं तरी काही तशी हरकत नाही, कारण त्याला सबळ कारण होतं. आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना 2 प्रश्न आहेत प्रमुख, जे बरेचदा आम्हाला भेडसावतात. आता जर प्रमुख मंडळं म्हणली किंवा इतर मंडळं जरी म्हणली तर वर्षभर सामाजिक उपक्रम त्यांच्या परीने सादर करत असतात. तर आज धर्मदाय आयुक्तालय म्हणजे प्रशासन आणि ही सगळी मंडळं यांनी एकत्र येऊन जर कॉमन मिनिमम प्रोग्राम एखादा करायचा म्हणला तर याचं नियोजन कसं करावं किंवा याच्यासाठी आपण काय व्हिजन डॉक्युमेंट्स म्हणून याच्याकडे बघू शकतो, हा एक प्रश्न आहे. मगाच्या प्रश्नांच्या ह्याच्यामध्ये आपल्या ह्याचा एक थोडासा ओझरता उल्लेख झाला, पण मला हा स्पेसिफिकली विचारायचा आहे की त्याचे जर करायचं असेल तर कसं जायला पाहिजे पुढे आणि तो टाईम बाउंड कार्यक्रम कसा करता येऊ शकतो की जेणेकरून त्याचा फायदा हा समाजात आत्ता जे प्राधान्यक्रमाने होण्याच्या गोष्टी आहेत. कारण कसं आहे, जसं आत्ता एक उदाहरण दिलं सरांनी की कोविडच्या वेळेला एका ठिकाणी ऑक्सिजनची गरज आहे, दुसऱ्या ठिकाणी कदाचित मेडिकल स्टाफची गरज आहे. पण जर ह्याचं नियोजन आणि त्याच्यासाठी मेकॅनिझम नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या करतोय त्या कदाचित त्या एंड युजरपर्यंत पोहोचणार नाही किंवा रिपिटेटिव्ह पोहोचणार. ह्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं. खूप चांगली संकल्पना आणि खूप चांगला विचार आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि सगळेच ट्रस्ट जे 1.5 लाख पुणे विभागामध्ये आहेत त्यांच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन जर असेल तर खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात काम उभं राहू शकतं. त्याचं उदाहरण मी सुरुवातीला दिलं की कोविडच्या सुरुवातीच्या ज्या लॉकडाऊनमध्ये सतत 2 महिने 50,000 लोकांना गणेश मंडळासाठी आणि गणेश मंडळं आणि वेगवेगळ्या ट्रस्टची कोऑर्डिनेशन करून आम्ही 50,000 लोकांना जेवण देऊ शकतो. त्याच्यानंतर मी दुसरं सांगेल की माझ्या कालावधीमध्ये मी ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या 2,000 मुलांना मराठवाड्यातल्या सायकल वाटपचा कार्यक्रम केला. तर हा कार्यक्रम म्हणजे गणेश मंडळ, वेगवेगळ्या संस्था आणि आमचं कार्यालय ह्याच्या कोऑर्डिनेशनमधून ते केलं. तिसरं उदाहरण मी आत्ताच सुरुवातीला दिलं की सामुदायिक लग्नाचा सुद्धा कार्यक्रम जो आहे तो वेगवेगळ्या संस्था आणि आमचं कार्यालय यांच्या कोऑर्डिनेशननी ते पार पडलं. त्यानंतर बऱ्याच गोशाळांना आम्ही मदत केली, ते सुद्धा वेगवेगळ्या संस्था आणि याच्या कोऑर्डिनेशनमधून केलं. मराठवाड्यामध्ये काही दुष्काळग्रस्त गावं होती, त्या दुष्काळग्रस्त गावांना आम्ही दररोज 15,000 लिटर पाणी पुरवठा करत होतो, ते सुद्धा कोऑर्डिनेशननी केलं. अशा वेगवेगळ्या स्कीम वेगवेगळ्या संस्थांच्या आणि आमच्या कार्यालयाच्या कोऑर्डिनेशनमधून पार पडल्या. आणि काही ठिकाणी आम्ही शिबिरं पण घेतली आहेत की जे कंप्लायन्सेस वेगवेगळे असतात, अज्ञानातून म्हणा किंवा वेळाभावी म्हणा किंवा थोडासा निष्काळजीपणातून म्हणा, की कंप्लायन्सेस ऑफिसमध्ये करावे लागतात. ते कंप्लायन्सेस अनेक ट्रस्टकडून पूर्ण होत नाहीत, तर त्याच्यासाठी अवेअरनेस गरजेचं आहे. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तर त्या अवेअरनेसचे आम्ही वेगवेगळे ठिकाणी शिबिरं आयोजित केले आणि लोकांना अवेअर केले की हे कंप्लायन्सेस आहेत, छोटे छोटे कंप्लायन्सेस आहेत, पण ते तुम्ही पूर्ण करा. आणि नाही जर पूर्ण तुम्ही कंप्लायन्सेस केले तर डिरजिस्ट्रेशन होऊ शकतं, तुमच्यावर कारवाई होऊ शकते बरखास्तीची. तर अशा पद्धतीनं जर समजा व्यवस्थित कोऑर्डिनेट केलं, समजा कोविडचं उदाहरण द्यायचं असेल तर कोविडच्या काळामध्ये अनेक संस्था, कलेक्टर ऑफिस, त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका यांनी व्यवस्थित कोऑर्डिनेशन केलं की जे मृत झाले लोक त्यांच्या ह्याचं अंत्यसंस्काराचे जे कार्यक्रम आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आता सध्या जे लसीचा कार्यक्रम चालू आहे, अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते आमचं ऑफिस, कलेक्टर ऑफिस, कॉर्पोरेशन यांनी जर व्यवस्थित कोऑर्डिनेट केलं तर हे चांगल्या गोष्टी राबवता येऊ शकतात. आणि ह्या गणेश मंडळांमध्ये किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये जे काही पोटेन्शियल आहे ते योग्य कामासाठी आपल्याला त्या पोटेन्शियलचा वापर करता येऊ शकतो. यात मला अजून एक गोष्ट अशी ॲड करावीशी वाटेल. डेटा आपण जो म्हणतो आजकालच्या काळात ना, की 100 मंडळांनी एकत्र येऊन जर का एक डेटाबेस जरी तयार केला ना ह्या गोष्टीबद्दल, तर गोष्टी फार क्विकली करता येतील आपल्याला इम्प्लिमेंट. म्हणजे एखाद दुसऱ्या गोष्टीला की बाबा ह्या पेठेमध्ये हा प्रॉब्लेम आहे, किंवा अगदी, कारण हा पुणे बेस मी तुम्हाला अगदी सांगते स्पेसिफिक, कारण एक्झॅक्टली, कारण गणेश मंडळांना इतकं महत्त्व आहे पुण्यामध्ये आणि प्रचंड प्रेम आहे पुणेकरांना, एक वेगळं
काय म्हणू आपण एक वेगळा कॉर्नर आहे पुणेकरांचा आहे. मानविंदू गणपती आहे तो. म्हटलं की उत्सव हा गणपती म्हटलं की एक मानविंदू आहे. वेगळा कॉर्नर आहे, त्याच्यामुळे तुम्ही पटकन लोकांपर्यंत पोहोचू शकता त्या गोष्टींमध्ये. तर जर का सगळ्या मंडळांनी एकत्र येऊन, स्पेशली म्हणजे जी मोठी 5 मंडळ आहेत प्लस आपली सगळी मानाचे गणपती वगैरे सगळे प्रमुख मिळून मंडळ. जर का त्यांनी असं ठरवलं, म्हणजे एक तर तुम्ही आहातच त्याच्याबद्दल विषय नाही, पण जर का त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण एक स्ट्रॉंग डेटाबेस तयार करू आणि लोकांना लवकरात लवकर एखाद्या विभागात जर का मदत हवी आहे त्या रिलेटेड जर का गणपती मंडळांना तुम्ही सांगितलं, लोक पटकन पोहोचू शकतात त्यापर्यंत, मदत लवकर होऊ शकेल. म्हणजे काही वेळेला काय म्हणू, सरकारची मदत पोहोचायच्या आधीच आपली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. तर हा एक खूप बेनिफिट आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय डेटाबेस तयार करून तुम्ही करू शकता. खरं हा लसीकरणाचा जो कार्यक्रम आहे ना, हा गणेश मंडळांच्या मार्फत जर राबवला असता तर आतापर्यंत किंबहुना संपूर्ण पुण्याचे 2ही डोसचं लसीकरण झालं असतं. कारण सरकारपेक्षा गणेश मंडळांकडे हा जो डाटाबेस म्हणतात ना नागरिकांचा तिथल्या स्थानिक पातळीवरच्या, तो घराघरातला कार्यकर्ता असतो. मंडळात जे कामं करतात तो घराघरातला आणि कार्यकर्ता. त्याला तो हुरूप आला असता की मी माझ्या परिसरातल्या लोकांचं लसीकरण करून घेतलंय. हो, आणि म्हणजे माझ्या इथं ह्या गोष्टीला प्राधान्यक्रम आहे. जसं जर आपण गावातला एक पेठातला भाग घेतला तर त्यातले प्रश्न कदाचित वेगळे असू शकतात कम्पेअर टू उपनगरातले आउटस्कट्स. प्रश्न थोडे वेगळे असू शकतात. तर निश्चितच याचा फायदा होईल. पण ह्याच्यासाठी दोघांनी एकत्र येऊन काम करणं तितकंच गरजेचं आहे. आता मुलाखतीचा शेवटचा प्रश्न हा आहे की हे डिजिटल युग आहे. तर ह्या डिजिटल युगामध्ये आपण जे चाललेलो आहे तर धर्मादाय आयुक्तालय कार्यालय म्हणा किंवा ह्याच्या रिलेटेड जी आपली सगळी कामं आहेत, ऑलरेडी इन्कम टॅक्स रिलेटेड तर सगळ्या गोष्टी ह्या ऑनलाईन झाल्या. ऑनलाईन झाल्यामुळे सुलभता आली आहे का त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स नवीन क्रिएट झालेले? ऑनलाईनचा हा जो आता प्रश्न विचारला थोडासा संमिश्र स्वरूपाचा प्रश्न आहे. की उदाहरण द्यायचं असेल तर आमचं पुणे विभागाच्या हद्दीपर्यंत जर बोलायचं असेल तर सातारा जिल्हा आहे जो पुणे विभागाच्या अंतर्गत येतो. सोलापूर जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये असे काही गावं आहेत की सातारा जिल्ह्याच्या एखाद्या व्यक्तीला पुण्याला यायचं असेल तर 2 दिवस लागतात, परत जायला त्याला 2 दिवस लागतात. 2-2 दिवस तिथं लाईट नसते, नेटचा प्रॉब्लेम असतो. अशा लोकांसाठी हे जे आहे हे थोडंसं त्रासदायक ठरू शकतं. पण ते त्रासदायक ठरू शकतं म्हणून ते ॲक्सेप्ट करायचंच नाही या मताचा मी नाही आहे. हळूहळू ते फॅमिलियर होतील, हळूहळू त्या सगळ्या गोष्टी आहेत. याचा फायदा असा आहे की हे जर सगळं तुम्ही ऑनलाईन केलं किंवा सगळं हे जर याच्यामध्ये खूप सुलभता येते. अतिशय छोटंसं उदाहरण आहे की आमच्याकडं अनेक केसेसमध्ये निकाल लागतात. निकाल लागल्यानंतर त्याची सर्टिफाईड कॉपीज त्यांना अपिलामध्ये जायला लागते. तर आता परिस्थिती अशी आहे की समजा ते फीड केलेलं नाही कॉम्प्युटरमध्ये आणि ऑनलाईनमध्ये जर टाकलेलं नाही तर त्याला सर्टिफाईड कॉपीसाठी अर्ज द्यावा लागतो. ती सर्टिफाईड कॉपी मिळण्यासाठी कदाचित त्याला 2 दिवस 3 दिवस 8 दिवस पण लागू शकतात. तेच जर समजा तुम्ही व्यवस्थित फीड केलं आणि ऑनलाईन टाकून दिलं, जसं समजा माननीय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जे निकालपत्र वगैरे तुम्हाला आता ऑनलाईन पाहायला मिळतात, त्या पद्धतीनं जर आमच्या कार्यालयाने जर हे सगळं केलं तर याच्यामध्ये खूप सुलभता येईल. कोविडच्या कालावधीमध्ये काही हिअरिंगचे सुद्धा प्रयत्न झाले, व्हर्च्युअल हिअरिंगचे वगैरे. ते व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये तुम्ही घरी बसल्या बसल्या कामकाज करू शकता. पुण्यातला जो मुख्य प्रश्न आहे ट्रॅफिकचा, त्या ट्रॅफिकमधून तुमची सुटका होऊ शकते. त्यामुळं ह्या नवीन तंत्रज्ञानाचा निश्चितच फायदा होईल लोकांना आणि याच्यामुळे कामकाजामध्ये निश्चित सुलभता येईल. जसं तुम्ही म्हटलात की इन्फ्रास्ट्रक्चर हा एक वेगळा विषय की एखाद्या ग्रामीण क्षेत्रामध्ये म्हणा किंवा शहरातल्याही एखाद्या क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण ह्यातनं जी सुलभता येणार आहे आणि जो सगळ्यांना एक पीस ऑफ माइंड मिळणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. सरांचा आपण एक लास्ट रिमार्क्स घेऊ या विषयावरती. नाही, आता काल सुसंगत होणं आणि त्यासाठी ऑनलाईन होणं, डिजिटल होणं हे काळाचीच गरज आहे. आणि तुम्ही हे जर नाही स्वीकारलं तर सगळ्यांनाच त्रास होणार आहे. म्हणजे साहेबांनी जसं उदाहरण दिलं, आज साधा मोबाईल जर बघितला आपण तर सामान्य माणसाकडे सुद्धा तो मोबाईल आलेला आहे. त्याच्यावर त्याला जर ॲक्सेस मिळाला, त्याला जर काही चार्जेस भरायचे असतील, काही फीज भरायच्या असतील, काही कॉपीज त्याला जर मागवायच्या असतील आणि ह्या तुम्ही तुमच्या दैनंदिन याच्या गरजा तुम्ही ऑनलाईन मागवता. मग ह्या शासकीय कामं जर ऑनलाईन झाली तर ती तुम्हालाच उपयोगी पडणार आहे आणि त्याच्यात वेळेची बचत होणार आहे. तुम्हाला विलंब जो होतो तो विलंब टाळता येऊ शकणार आहे. आणि कागदोपत्री याच्यात जो मानवी हस्तक्षेप असतो बऱ्याच वेळा तो कदाचित तो लांबून ती व्यक्ती आली तिथे आणि संबंधित क्लार्क जर गैरहजर असेल, तिथं कोणी नवीन व्यक्ती असेल, त्याचं काम नाही झालं तर त्याचा हेलपट वाचू शकतो. आणि शासनाचा महसूल, माझं म्हणणं काय आहे की शासनाचा महसूल सुद्धा ह्या माध्यमातून वाढू शकतो. निश्चितच आपण जसं आमचं त्यामुळे ऑनलाईन होणं फार गरजेचं आहे. निश्चितच म्हणजे आमचा एक टॅगलाईन आहे
गणपती बाप्पा मोरया सुरक्षित आणि पारंपरिक उत्सव साजरा करूया. तर ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून जे आत्ताच्या मागच्या 1.5 वर्षामध्ये आपण बघितलं की बरेच लोकांचे चेंज रिपोर्ट किंवा बाकीच्या संबंधित सगळ्याच कार्य- झालं. सगळ्या गोष्टींना म्हणजे कर्मचारी तितके त्यांची सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची आहे, तसंच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. तर हे सुवर्णमध्ये आपल्याला साधता येईल निश्चित. निश्चितच. आज आपण बघितलं की आपले व्याख्याते यांनी आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन केलं. सार्वजनिक संस्था, त्यांचे उपक्रम, त्यांची उद्दिष्ट आणि त्याच्या रिलेटेड लागणारा निधी संकलन कसा करावा, त्याला लागणारी कराची वजावट कशी करावी आणि आपल्या सगळ्यांचा जो मुख्य प्रश्न होता की या आत्ताच्या 1.5 वर्षाच्या कालावधीत आपण जो काही थोडासा उद्दिष्टांच्या व्यतिरिक्त पण समाज उपयोगी जो खर्च केलेला आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला काही त्याचे इम्पॅक्ट येणार नाही याच्याबद्दल आपल्याला आजच्या तज्ज्ञ व्यक्तींनी सगळे मार्गदर्शन केलं. श्री तांबडी योगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मी तिन्ही पाहुण्यांचे सहर्ष धन्यवाद व्यक्त करतो आणि मंडळातर्फे श्री गणरायाची प्रतिमा देतो. धन्यवाद. तो गेला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. योगेश्वरी माता की जय. योगेश्वरीचं नाव आहे आपल्या हो. मंडळाच्या. पुण्याची ग्रामदेवता. खूपच छान.